पुरंदर हवेलीसाठी शरद पवार गटाची मागणी। महाविकास आघाडीत पुरंदर हवेलीची विधानसभेची जागा काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने घेऊन लढावी अशी मागणी पक्षातून होऊ लागली आहे। पुरंदर तालुक्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची बारामतीत गोविंदबाग या निवासस्थानी भेट घेऊन हा मतदारसंघ आपला पक्षाकडे घ्यावा अशी गळ घातली आहे। यावर महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा केली जाईल असे आश्वासन पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहे। पुरंदर तालुक्यातून लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांना तब्बल 35,000चे मताधिक्य मिळाले असल्याने पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात देखील उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाली आहे। सुळे यांच्यासाठी भोर तालुक्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी चेलाडी फाटा येथे घेतलेला मेळावा व पुरंदर तालुक्यात संभाजीराव झेंडे यांनी घेतलेला मेळावा या दोन मेळाव्यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले होते। यापूर्वीचा इतिहास पाहिला तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीआधी पुरंदर हवेलीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होती। 2004च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक टेकवडे विजयी झाले होते। त्यानंतर 2009 व 2014 या दोन्ही निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसनेच लढविल्या होत्या। शिवसेनेचे विजय शिवतारे यांच्या गळ्यात त्यावेळी विजयाची माळ पडली होती। 2019च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे हे उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार होते। त्यांना तसा शब्दही देण्यात आला होता, परंतु अखेरच्या क्षणी ही जागा काँग्रेसला सोडण्यात आली। परंतु तरी देखील संभाजीराव झेंडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेसचा प्रचार करीत विद्यमान आमदार संजय जगताप यांना निवडून आणले। गेल्या 5 वर्षात मात्र तालुक्यातील नेते मंडळींनी पक्षवाढीसाठी परिश्रम घेतले आहेत। वाड्या वस्त्या पिंजून काढत पक्ष वाढविला आहे। मागच्या वर्षाच्या पडलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीत स्वर्गीय सदाशिव अण्णा झेंडे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून व रहेजा फाउंडेशन यांच्या माध्यमातून संभाजीराव झेंडे यांनी जिल्ह्यात सर्वात आधी चारा छावण्या चारा डेपो सुरू करीत पुरंदरवासियांना दिलासा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा जनाधार वाढला आहे। अजित पवार गटाकडून विविध क्लुप्त्या लढवून देखील त्यामुळे पुरंदर हवेलीमधून सुप्रिया सुळे यांना मताधिक्य मिळाले आहे। त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने लढवण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। जागा मिळाल्यास संभाजीराव झेंडे हे प्रबळ दावेदार असतील असे पक्षाकडून सांगण्यात आले आहे।